संघातीचे रंग. लेखन शिवराज काटकर. निवेदन मधुरा पुजारी. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. नमस्कार श्रोतेहो, नमस्कार. नुकतंच आपल्या सांगलीवरचं महापुराचं संकट टळलं. अचानकच वाढलेल्या पावसानं 2 दिवसांची उसंत घेतली आणि कोयना, कृष्णा, वारणा, पंचगंगा या नद्याही थोड्या थोड्या करत विसावल्या. अन्यथा यंदाचा गणेशोत्सव महापुराच्या सावटाखाली असता. आता आनंदात गणरायाची पंढरी उत्साहाला सज्ज होतीये. या आनंद आणि उत्साहाच्या काळात तरी आपल्याला काही विचार करावा लागेल. त्यामुळंच आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातली पूरस्थिती आणि तिच्यामागं दडलेलं हवामान बदलाचं संकट याविषयी. गेल्या 6-7 दिवसात पावसानं महाराष्ट्राला अक्षरशः गदागदा हलवलंय. मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र कुठंही पाहिलं तरी पाणीच पाणी. मुंबईचंच उदाहरण घ्या. 6 ते 8 तासात तब्बल 177 मिलीमीटर पाऊस. मिठी नदी धोक्याच्या पातळीवर. हिंदमाता अंधेरी सबवे पाण्याखाली. BKC, सायन, दादर, कुर्ला सगळीकडं गाड्या अडकलेल्या. लोकलचं वेळापत्रक बिघडलेलं. शाळा महाविद्यालयं बंद. सरकारी कार्यालयं बंद. दुर्दैव म्हणजे 8 जणांचा मृत्यू झाला आणि 1 जण बेपत्ता आहे. मुंबईपुरतं नाही तर संपूर्ण राज्य संकटात होतं. कोकणात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भर पावसानं आणि समुद्राच्या भरतीनं थैमान घातलं. विदर्भात नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा इथं नद्यांना पूर, शेतं वाहून गेली. मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी, जालना इथं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं. पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार सगळीकडं पाणीच पाणी. एकूण 36 पैकी 25 जिल्हे बाधित. 10 लाख एकर पिकं पाण्याखाली. धरणं 93% अधिक भरलेली. विसर्ग सुरू झाला आणि तेच पाणी गावात, शहरात धावत आलं. श्रोतेहो, प्रश्न असा की हे सारं वारंवार का घडतंय? उत्तर एकच, हवामान बदल. तज्ज्ञ सांगतात मानवी क्रियाकलापांमुळं हवेत कार्बन डायऑक्साईड, मिथेन यासारखे वायू वाढले. जंगलं नष्ट झाली. प्रदूषण वाढलं. परिणाम पृथ्वीचं तापमान वाढलं. त्याच्यामुळं पावसाचं स्वरूप बदलतंय. कधी दुष्काळ येतोय तर कधी पूर. गेल्या 10 वर्षात उष्ण दिवस दुप्पट, दुष्काळ तिपटीनं आणि पूर तर 4 पट वाढलेत. हवामान तज्ज्ञांनी 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर वाढेल असं सांगितलं होतं. तो अंदाज खरा ठरला. शेतकऱ्यांना हवामान इशारे देण्याबरोबरच त्यांच्यासाठीच्या योजना, संरक्षण, विमा याही गोष्टी वेळेवर मिळण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र सरकारनं स्टेट कुलिंग ॲक्शन प्लॅन सुरू केला आहे. त्याच्यासोबतच नद्या, तलावांची गाळसफाई, शहरातील पाणी निचऱ्याची व्यवस्था, हरित ऊर्जा यावर भर देता येईल. श्रोतेहो, हवामान बदल हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नाही. तो आपल्या रोजच्या जगण्याचा प्रश्न आहे. शेतकऱ्याच्या शेतातलं पीक, शहरातल्या माणसांचं घर आणि राज्याची अर्थव्यवस्था या सगळ्यावर या संकटाचा थेट परिणाम होतो. याकडं सगळ्यांनीच गांभीर्यानं पाहायला हवं. पूर आला की तत्कालीन उपाययोजनांबरोबरच दीर्घकालीन उपाय प्राधान्यानं हवेत. श्रोतेहो, आता वेळ आली आहे आपण हा प्रश्न गंभीरतेनं घ्यायची. शाश्वत विकास, सामूहिक कृती आणि जनतेचं भान याच मार्गानं आपण पुढं जाऊ शकतो. मग आजचा विचार असा, आपण हवामान बदलाच्या या संकटावर खऱ्या अर्थानं उपाय शोधणार का? की अजून चर्चा करून विसरणार? विचार करा.
श्रोते हो, कल्पना करा जरा, चारही बाजूनी पाणीच पाणी. घरं, दुकानं, बाजारपेठ सगळं पुराच्या कवेत. संसार विस्कटलेला, माणसं चिंतेत, भीतीत. पण या सगळ्या संकटातही भिलवडी गावानं एक परंपरा मोडू दिली नाही. ती म्हणजे रोज सकाळी वाजणारं राष्ट्रगीत. 21 ऑगस्टची सकाळ होती. गाव पाण्याखाली गेलेलं. आपण असतो तर कदाचित दाराबाहेरही पाऊल टाकलं नसतं. पण भिलवडीकर मात्र वेगळेच. वेळ झाली 9:10 अचानक सायरन वाजला. क्षणभर सगळं स्तब्ध झालं आणि मग स्पीकरमधून राष्ट्रगीताचे स्वर उमटले. आता जरा डोळे मिटा आणि त्या क्षणाची कल्पना करा. कमरेपर्यंत पाण्यात उभं राहिलेले गावकरी, अंगावर ओले कपडे, डोळ्यात भीती, पण राष्ट्रगीत ऐकता क्षणी प्रत्येक माणूस ताठ उभा. सांगू का? तो क्षण म्हणजे जणू महापुरावर मात करणारा क्षण होता. गावचे 2 तरुण दीपक पाटील आणि अमोल वंडे त्यांनीच धाडस केलं. बाजारपेठेत पाण्यात उतरले, दुकानाचं कुलूप उघडलं, स्पीकर सुरू केला. ते हसतच म्हणाले, राष्ट्रगीत वाजलं की पाण्याची भीतीच वाटत नाही. श्रोत्यांनो, तुम्हाला नाही वाटत का? खरी देशभक्ती हीच असते, संकटातही न डगमगणारी. ही परंपरा नवी नाही. 2020 कोरोना काळात व्यापारी संघटनेनं सुरुवात केली. रोज सकाळी राष्ट्रगीत आणि त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या योजना, पोलिसांच्या सूचना, गावकऱ्यांचे संदेश. हळूहळू संपूर्ण भिलवडीकरांनी ही परंपरा आपली मानली. आज तर ठाम नियम आहे, राष्ट्रगीताशिवाय दुकान उघडायचं नाही. तुम्ही ऐकून आश्चर्यचकित व्हाल, 5 वर्षात हा नियम एकदाही मोडलेला नाही. व्यापारी सांगतात, सकाळी राष्ट्रगीत ऐकलं की जणू नवा दिवस उमेदीनं सुरू होतो. आणि गावची शाळकरी मुलं, ते रोज पाहतात की त्यांचे आईबाबा राष्ट्रगीतासाठी स्तब्ध उभे आहेत. या लहानग्यांच्या डोळ्यात चमकणारी देशभक्ती, खरं तर हीच भिलवडीची खरी संपत्ती आहे. विचार करा, अशा संस्काराची शिदोरी पुढच्या पिढीत गेली तर त्या पिढीचं भविष्य किती उज्ज्वल असेल. यावर्षी 15 ऑगस्टला परंपरेची 5 वर्ष पूर्ण झाली आणि नंतरच्या आठवड्यातच गाव महापुरात बुडालं होतं. पण तरीही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी खास प्रयत्न करून वीज पुरवठा सुरू केला. 5 फूट पाण्याखाली गेलेल्या मैदानातून राष्ट्रगीताचे स्वर घुमले. पूर असो, कोरोना असो की इतर कोणतंही संकट, भिलवडीकरांसाठी राष्ट्रगीत ही केवळ परंपरा नाही, ते म्हणजे आत्मविश्वास आणि एकत्रितपणाची खूण, संकटावर मात करण्याचं बळ. श्रोते हो, याच गावात गेली 25 वर्ष आणखीन एक उपक्रम निष्ठापूर्वक राबवला जातो. तो म्हणजे साने गुरुजी संस्कार केंद्र. या भागातील उपक्रमशील शिक्षक आणि साहित्यिक सुभाष कवडे गेली 25 वर्ष लहान मुलांच्यासाठी संस्कार केंद्र चालवतात. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी किमान 1 तास मुलांना साने गुरुजींचं साहित्य वाचायला देण्याचं कार्य त्यांनी 25 वर्ष निष्ठेनं केलंय. गावात श्यामच्या आईचं पारायण, पुस्तक वाचन स्पर्धा, प्रत्येक वर्षी 3 मुलींना साने गुरुजी शिष्यवृत्ती, पर्यावरणपूरक सण असे उपक्रम राबवता कृष्णेत निर्माल्य टाकायचं नाही असा उपक्रम 22 वर्ष राबवला. आता तो लोकांच्या अंगवळणी पडला. गेल्या वर्षी 72 गणेश भक्तांनी आपली गणेश मूर्ती नदीत विसर्जित न करता घरी विसर्जित केली. त्या प्रत्येकाला 1 ग्रंथ भेट देण्यात आला. यंदाच्या वर्षी 100 कुटुंबात अशा पद्धतीनं घरीच विसर्जन होईल. साने गुरुजी संस्कार केंद्रानं नुकताच सामाजिक उपक्रमानं रौप्य महोत्सव साजरा केला. स्वच्छतेच्या बाबतीत गावाचा लौकिक, ग्रंथालय, नेत्रदान चळवळ याबद्दल भिलवडी गाव महाराष्ट्रासमोर आदर्श ठेवत आलं आहे. भिलवडीची ही कहाणी आपल्याला शिकवते, देशभक्तीचा स्वर हा पुराच्या लाटेपेक्षा मोठा आहे, भीतीपेक्षा मोठा आहे.
आणि खरं तर आयुष्य जगण्याचा आधार आहे. भिलवडी, सलाम तुमच्या देशभक्तीला. अधम रक्त रंजिते, हे अधम रक्त रंजिते, सुजन पूजिते. हे अधम रक्त रंजिते, सुजन पूजिते. श्री स्वतंत्रते, स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते, स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते. स्वतंत्रते. तुझसाठी मरण ते जनन, तुझ वीर जनन ते मरण. तुझ सकल चराचर चरण चराचर शरण. श्री स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते. जयोस्तुते, जयोस्तुते, श्री महान मंगले शिवात्मदे शुभदे. स्वतंत्रते भगवति स्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे, वन्दे, वन्दे. आज आपण घेऊन आलो आहोत एका तरुणाचं थरारक किस्सा सदृश्य यश. नाव आहे मॅट डिटके. आता तुम्हाला प्रश्न पडेल, हा मॅट डिटके कोण बरं? तर श्रोते हो, वय फक्त 24 वर्ष, पण बुद्धी आणि कल्पकता एवढी तुफान की जगातील सगळ्या मोठमोठ्या तंत्रज्ञान कंपन्या याच्या मागं धावतायत. होय मंडळी, या तरुण संशोधकाला फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांनी म्हणजे मेटा कंपनीनं तब्बल $250 दशलक्ष म्हणजे 2080 कोटी रुपयाचं पॅकेज देऊन आपल्या टीममध्ये घेतलंय. कल्पना करा, एका तरुण संशोधकासाठी इतका मोठा करार. क्रिकेटपटूंच्या लिलावात ऐकलेले कोट्यावधी आठवा आणि आता हाच खेळ सुरू झालाय AI, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात. श्रोतेहो, मॅट डिटके मूळचा अमेरिकेचा. वॉशिंग्टन विद्यापीठात संगणक विज्ञानात PhD सुरू केली, पण अचानक मध्येच शिक्षण अर्धवट सोडून थेट संशोधनात झोकून दिलं. लोकांनी म्हटलं, हा वेडाच आहे. पण त्यानं दाखवून दिलं, खरं धाडस म्हणजे इतिहास घडवणं. तो गेला ॲलन इन्स्टिट्यूट फॉर AI. तिथं त्यानं बनवलं एक जबरदस्त साधन, मोलमी. मोलमी म्हणजे काय? तर फक्त शब्द समजणं नव्हे, तर फोटो बघणं, आवाज ऐकणं, याचा अर्थ लावणं म्हणजे AIला माणसासारखं समजायला शिकवणं. 2022 या संशोधनाला आंतरराष्ट्रीय परिषदेत मिळाला आउटस्टँडिंग पेपर अवॉर्ड. हजारो संशोधनातून निवडला गेला मॅटचा प्रकल्प आणि तिथूनच त्याचं नाव जगभर पोचलं. पण मंडळी, मॅट थांबला नाही. 2023 त्यानं एक स्वतःचं स्टार्टअप सुरू केलं. नाव होतं कॅरिप्ट. फक्त 10 लोकांची टीम, पण गुंतवणूकदार मात्र भारी. माजी गुगल CEO एरिक श्मिड. या स्टार्टअपचं ध्येय वेगळं होतं. साधी AI साधनं फक्त आदेश दिलं की काम करतात, पण मॅटला हवं होतं अशी AI जी स्वतः विचार करेल, इंटरनेटवर शोधेल, परिस्थिती समजावून घेईल आणि मग निर्णय घेईल. जणू एखादा हुशार डिजिटल मित्रच. आणि हे पाहून झुकरबर्ग तर थक्क झाले. सुरुवातीला मॅटला 1000 कोटी रुपयांची ऑफर दिली, पण मॅट सहज तयार झाला नाही. शेवटी वाढवून थेट $250 दशलक्ष म्हणजे जवळपास 2200 कोटी रुपयांचं पॅकेज देऊन मेटानं त्याला आपल्या टीममध्ये घेतलं. इतकं मोठं पॅकेज म्हणजे AIच्या जगातलं वर्ल्ड रेकॉर्ड म्हणावं लागेल. श्रोते हो, या एका घटनेनं मोठा संदेश दिलाय. आता संशोधक फक्त प्रयोगशाळेतल्या खुर्चीत बसलेले नाहीत, तर कंपन्यांना त्यांना मिळवण्यासाठी पैशाचा पाऊस पाडावा लागेल. म्हणजे आता सत्ता ही संशोधकाच्या हाती आली आहे. मॅट डिटेकची गोष्ट आपल्याला 2 गोष्टी शिकवते. वय हे संशोधनाचं बंधन नाही.
फक्त 24 वर्षाचं वय आणि जगभरातलं नाव. आणि दुसरी गोष्ट म्हणजे धाडस नसेल तर यश मिळत नाही. PhD अर्धवट सोडणं म्हणजे धोका, पण त्यानं घेतला आणि तोच धोका सोन्याचा पर्वत ठरला. मित्रांनो, पुढची काही वर्ष AI मुळं आपलं दैनंदिन आयुष्य बदलणार आहे. आरोग्यसेवा, शिक्षण, सुरक्षा, वाहतूक, घरकाम प्रत्येक ठिकाणी AIचा शिरकाव होणार आहे. आपल्याला मदत होईल, पण आव्हानंही वाढतील. गोपनीयता, रोजगार, नैतिक प्रश्न. पण हीच आव्हानं पार करण्यासाठी मॅट डिटेकसारखे तरुण संशोधक आपल्यासाठी काम करतायत. तर मंडळी, ही होती एका तरुण संशोधकाची मॅट डिटेकची भन्नाट कहाणी. आजच्या घडीला तो जगाच्या तंत्रज्ञान नकाशावर नवा अध्याय लिहितोय. कदाचित उद्याचं डिजिटल जग, उद्याचं भविष्य त्याच्या कल्पकतेवर उभं राहील. आँखों में भरते हैं सूरज, धूप को वो पीते हैं आग जिनके लहू में, आसमां वो छूते हैं, भर के तारे हजारों मुट्ठी में, होके जुगनू से रोशन किसी दिल में, हो सके किसी के वास्ते चलो जीते हैं, हो सके किसी के वास्ते चलो जीते हैं. श्रोते हो, आज आपण बोलणार आहोत आपल्या जनक ताऱ्याबद्दल. होय, सूर्याबद्दल. त्या सूर्याबद्दल जो रोज सकाळी उगवतो आणि आपल्याला आयुष्य देतो. आपण प्राचीन शिल्पात, मंदिरं, मूर्ती यामध्ये सूर्याची अनेक रूपं पाहिली आहेत. लोणार सरोवराजवळच्या दैत्यसुदन मंदिरातलं अप्रतिम सूर्यशिल्प तर जगप्रसिद्धच आहे. पण तो शिल्पातील सूर्य आणि खरा सूर्य यात फरक आहे. शिल्प सुंदर आहे, पण खरा सूर्य म्हणजे धगधगता अग्नीचा गोळा, एक प्रचंड तारा, हिरण्यगर्भ. सूर्य आपल्यापासून 15 कोटी किलोमीटरवर आहे. त्याचा प्रकाश पृथ्वीवर यायला 8.25 मिनिटं लागतात. इतका दूर असूनही रोज आपल्याला तो उजळून टाकतो. पण श्रोते हो, वैज्ञानिकांच्या मनात नेहमीच एक प्रश्न होता, हा सूर्य जवळून नेमका कसा दिसतो? मग सुरू झाला अंतराळ प्रवास. 2018 पहिलं अंतराळयान गेलं, पार्कर सोलार प्रोब. या यानानं सूर्याच्या अगदी जवळ जाऊन फक्त 7 लाख किलोमीटर अंतरावरून सूर्याला न्याहाळलं. कल्पना करा, जणू ज्वालामुखीतून उडत जाणं. या यानानं सूर्याचे फोटो घेतले, सौर वाऱ्यातले इलेक्ट्रॉन्स मोजले, त्यांचं चुंबकीय क्षेत्र तपासलं आणि 7 वर्ष अविरत काम करून आता ते आपलं काम पूर्ण करतायत. अजूनही ते सूर्याभोवती ताशी जवळजवळ 7 लाख किलोमीटरच्या वेगानं धावतंय. आणि शेवटी इंधन संपलं की तोच सूर्य त्याला आपल्या अंगारात सामावून घेणार आहे. पण इथं गोष्ट थांबली नाही. 2020 आणखीन मोठं यान निघालं, सोलर ऑर्बिटर. हे यान युरोपियन स्पेस एजन्सी आणि नासा यांनी मिळून बनवलं. याचं मिशन वेगळं आहे, सूर्याच्या ध्रुवांवर नजर ठेवायची. श्रोते हो, आपण पृथ्वीवरून सूर्य बघतो, पण त्याचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव ते कुणीच बघितले नव्हते. आणि म्हणूनच सोलर ऑर्बिटर हा मोठा टप्पा ठरला. या यानावर बसवली आहेत भन्नाट उपकरणं. ब्रिटनचं प्लाझ्मा ॲनालायझर, जे सूर्याच्या वाऱ्यातले इलेक्ट्रॉन्स आणि आयन्स मोजतात. स्पेनचं पार्टिकल डिटेक्टर, जो ऊर्जा मोजतो. फ्रान्सचं रेडिओ वेव्ह उपकरण, जे सूर्याचं इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड तपासतं. जर्मनीचा हेलिओसिस्मिक इमेजर, जो सूर्याचे भूकंप नोंदतो. आणि बेल्जियमचं अल्ट्राव्हायोलेट इमेजर, जे सूर्याच्या
पृष्ठभाग आणि प्रभामंडलाचा दुवा शोधतं. म्हणजे एकदम बहुराष्ट्रीय टीम. सगळे देश मिळून सूर्याचं रहस्य उकलत आहेत. आणि श्रोते हो, नुकतंच सोलर ऑर्बिटरनं जे काम केलंय ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. इतिहासात पहिल्यांदाच सूर्याच्या दक्षिण ध्रुवाचे फोटो आपल्याला मिळालेत. कल्पना करा, हजारो वर्ष आपण सूर्याला उगवताना मावळताना पाहिले, पण त्याचा दक्षिण ध्रुव तो कसा दिसतो हे कधीच माहीत नव्हतं. आणि आज अंतराळयानामुळं आपली नजर त्या अग्निगोलाच्या दक्षिण टोकापर्यंत गेलीये. आपलं भारतीय यान आदित्य L1 सुद्धा काम करतंय. त्यानं सूर्याच्या ज्वालांचे फोटो काढलेत. म्हणजे आता अमेरिकन, युरोपियन आणि आपलं भारतीय तंत्रज्ञान सगळे मिळून सूर्याचं गूढ उकलतंय. तर मंडळी, आपल्यासाठी रोज उगवणारा सूर्य फक्त एक तेजोमय गोळा नाही, तो आहे एक जिवंत, सतत बदलणारा धडधडता तारा. आणि आता वैज्ञानिक त्याच्या अंतरंगात डोकावतायत. त्याचं वादळ, त्याचं चुंबकीय क्षेत्र, त्याचे ध्रुव सगळं उघडं होतंय. आता पुढचं दशक हे सूर्यदर्शनाचं असेल. कदाचित उद्या आपण सूर्याचा संपूर्ण नकाशाच पाहू. अगं सूर्यनारायणा तुझं डोंगरी राहुळ, अगं सूर्यनारायणा तुझं डोंगरी राहुळ. अगा सूर्यनारायणा तुझं डोंगरी राहुळ, अगा सूर्यनारायणा तुझं डोंगरी राहुळ. कोटी रत्नाची प्रभा लख लख आभाळ, कोटी रत्नाची प्रभा लख लख आभाळ. अगं सूर्यनारायणा तुझं डोंगरी राहुळ, अगं सूर्यनारायणा तुझं डोंगरी राहुळ. श्रोते हो, भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून सुरू होणारा गणेश उत्सव हा महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहे. देवळात, घराघरात, गल्लीबोळात आणि चौकाचौकात उभारलेल्या मंडपात जिथं तिथं गणपती बाप्पा मोरया याचा जयघोष घुमतो. पण या जयघोषाची खरी ताकद कुठे आहे? तर ती आहे आपल्या लोककलेतून उमटणाऱ्या गणेश स्तुतीत. गावकुसात कीर्तन रंगतं, शेतात काम करणाऱ्या बायांच्या कंठातून ओवी उमटते, तर बाजारात तमाशा लावणी रंगताना श्री गणेशाचा जयघोष होतो. हीच आहे लोककलेतील गणेश वंदना, जिथं श्रद्धा आणि कला यांचा अद्भुत संगम दिसतो. ओम गंग गणपते नमः, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, अशा या ओळी आता आपल्या घराघरात, रस्त्या रस्त्यात, शेत शिवारात ऐकू येतात. ओवी ही शेतकरी स्त्रियांच्या घामामध्ये मिसळलेली भक्ती आहे. कामाच्या ओझ्यातून त्या बाप्पाच्या नावानंच श्रम हलके करतात. महाराष्ट्राची अभिमानास्पद परंपरा म्हणजे भारूड. संत एकनाथ महाराजांनी समाजातील प्रत्येक घटकाला समोर ठेवून जेव्हा भारुडाची रचना केली, तेव्हा गणपतीचा उल्लेख भक्तिभावानं केला. भारुडात विनोद, उपदेश, व्यंग, अध्यात्म या सर्व गोष्टी एकत्र येतात. गणेशाच्या गजरात गवळणी नाचत म्हणतात, विघ्नहर्ता मोरया गाऊन या नाचूया. याच सोबत कीर्तन परंपरा आपल्याला गणेशाची मंगलमयी आठवण करून देतो. कीर्तनकार मंडपात उभा राहतो आणि आरतीच टाळ मृदुंगासह फुलवतो. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामनापूर्ती. कीर्तनाच्या मंगलाचरणात गणपतीला वंदन केलं की श्रोत्यांचं मनही भक्तिभावानं खुलून जातं. भजन, हरिपाठ हाही लोककलेचाच एक भाग. गणपती बाप्पा मोरया या गजराशिवाय मंडळीला ताल लागत नाही.
भजनातला साधा अभंगही कधीकधी इतका हृदयस्पर्शी होतो की भक्तिरस ओसंडून वाहतो. पठारी भागात जेव्हा गोंधळ सादर होतो तेव्हा नृत्य वाद्यांच्या गजरामध्ये गणेशाचं स्मरण होतं. गावकुसातला गोंधळ म्हणजे लोकनाट्याचा उत्सव, जिथं सुरुवातीला गणेशाला नमस्कार करूनच नाच सुरू होतो. कोकणात तर गणेशोत्सव म्हणजे नाट्य, कीर्तन, पोवाडा आणि फुगडीचा महाउत्सव. लोकनाट्यातील पोवाड्यात शूरवीरांचा गजर असतो, पण सुरुवात नेहमी गणेश वंदनेनं. कारण पोवाडा गायक शाहिरालाही ठाऊक असतं, विघ्नहर्त्याच्या नावानं सुरुवात केली की कार्यक्रम मंगलमय होतो. होय, लावणीतही गणपती स्तुती दिसते. जुनी तमाशा मंडळी रंगमंचावर येण्याआधी म्हणत श्री गणेशा वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात. प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करायचे आणि मगच रंगत वाढायची. लोककलेतील ही परंपरा म्हणजे श्रद्धा आणि कलात्मकतेचा सुंदर संगम. श्रोतेहो, गणेशाला लोककलेनं इतक्या रूपात मांडलंय की त्यात भक्तीबरोबर जीवनमूल्यांची शिकवण मिळते. कष्टकरी जनतेनं आपल्या दैनंदिन जीवनातील विघ्न दूर करण्यासाठी त्याला विघ्नहर्ता मानलं, तर कलाकारानं आपल्या कलेला सुरुवात करण्यासाठी त्याला आदिपूज्य ठरवलं. आजच्या या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपणही लोककलाकारांप्रमाणे प्रार्थना करूया. गणराया चरणी वंदन, आशीर्वाद लाभो जनजन, विघ्नांचा होईल नाश, आनंदाने भरू दे आकाश. श्रोतेहो, लोककलेतील गणेश स्तुती आपल्याला एक संदेश देते की श्रद्धा फक्त देवळात नाही, तर ती गाण्यात, नृत्यात, श्रमात, हास्यात आणि जीवनाच्या प्रत्येक अंगात आहे. गणपतीच्या नावानं घेतलेला प्रत्येक श्वास हा भक्ती आहे. गणपतीच्या स्मरणानं केलेले प्रत्येक श्रम हे साधनांचं रूप आहे. या मंगलध्वनींनी आपण आजचा हा कार्यक्रम इथंच समाप्त करूया. आपल्या सर्व श्रोत्यांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. आज आम्ही नमिला पुत्र गौरीचा, आज आम्ही नमिला पुत्र गौरीचा, मान मिळविला छत्र चौरीचा. आज आम्ही नमिला पुत्र गौरीचा, मान मिळविला छत्र चौरीचा. बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा प्रभातीचे रंग हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार. प्रभातीचे रंग, लेखन शिवराज काटकर, निवेदन मधुरा पुजारी, सादर करते श्रीनिवास जरंडीकर.